प्रिय बंधुभगिनीनो, आज मी मत्तेकृत शुभ वर्तमान अध्याय 13 वचन 44 ते 52 गुप्त खजिना, मौल्यवान मोती आणि जाळे यांचे दृष्टांत यावर चिंतन करत आहे. मत्तेकृत शुभ वर्तमानातील या उतार्यात येशूचे शिष्य आणि इतरांना सांगितलेल्या दृष्टांतांचे वर्णन केले आहे. यात म्हटले आहे की स्वर्गाचे राज्य हे शेतात लपवलेल्या खजिन्यासारखे आहे. जेव्हा एका माणसाला तो खजिना सापडला तेव्हा त्याने तो पुन्हा लपवून ठेवला आणि आनंदाने जाऊन आपली सर्व मालमत्ता विकली व ते शेत विकत घेतले. त्याचप्रमाणे स्वर्गाचे राज्य हे उत्तम मोत्यांच्या शोधात असलेल्या व्यापाऱ्यासारखे आहे. जेव्हा त्याला अत्यंत मौल्यवान मोती सापडला तेव्हा त्याने जाऊन आपली सर्व संपत्ती विकली आणि तो मोती विकत घेतला. गुप्त खजिना, मोती आणि जाळे यावरील दृष्टांताविषयीच्या माझ्या चिंतनाची सुरुवात मी ममताच्या एका हृदयस्पर्शी कथेने करू इच्छितो. ममताला पृथ्वी सोडून पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगेतील पृथ्वीसारख्या ग्रहावर राहण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. तेव्हा तिने आपले कुटुंब, नातेवाईक, मित्र आणि पृथ्वीवरील आपल्या सर्व मालकीच्या भौतिक गोष्टींचा त्याग केला. गोष्ट, ममता नावाची एक लहान मुलगी होती. ती लहानपणापासूनच रात्रीच्या आकाशात दिसणाऱ्या दृश्यांनी मोहित झाली होती. तिचे तिच्या घराच्या गच्चीवरून दिसणाऱ्या ताऱ्यांवर प्रचंड प्रेम जडले होते. जसजशी ती मोठी झाली आणि शाळेत जाऊ लागली तसे ताऱ्यांबद्दलचे तिचे आकर्षणही वाढत गेले. पण जसजसे तिला ताऱ्यांबद्दल ज्ञान मिळू लागले तसे तिला कळले की हे सर्व तारे विश्वातील वेगवेगळ्या आकाशगंगांमध्ये आहेत आणि या प्रत्येक आकाशगंगेत लाखो तारे आहेत आणि त्या प्रत्येक ताऱ्याला आपल्या पृथ्वीसारखे काही ग्रह आहेत. ज्युनियर कॉलेजमध्ये विज्ञानाचे वर्ग सुरू झाल्यावर ममताला आकाशगंगा, तारे आणि ग्रहांबद्दल अधिक माहिती मिळाली. तिला हेही कळले की विश्वातील काही आकाशगंगांमध्ये असे काही तारे आहेत ज्यांना आपल्या पृथ्वीसारखे ग्रह आहेत जिथे जीवसृष्टी अस्तित्वात असू शकते. आणि तोपर्यंत विज्ञानाने अफाट प्रगती केली होती आणि असाधारण तंत्रज्ञान विकसित केले होते. त्यामुळे प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने प्रवास करू शकणारी अंतराळयाने तयार करणे शक्य झाले होते आणि विश्वातील इतर आकाशगंगांमधील ग्रहांवर प्रवास करणे शक्य होत होते. त्याचवेळी तिला हेही कळले की हे तारे आणि त्यांचे ग्रह पृथ्वीपासून अनेक प्रकाश वर्षे दूर आहेत आणि त्या ग्रहांपर्यंत पोहोचायला अनेक वर्ष लागतील आणि त्या ग्रहांवर पोहोचल्यानंतर आपल्या हयातीत पृथ्वीवर परत येणे शक्य नव्हते. शिवाय त्यावेळी तंत्रज्ञान इतके प्रगत झाले नव्हते की ममता आणि इतरांना घेऊन जाणारे अंतराळयान ममताच्या ग्रहावर जाण्याची योजना आखत होती. तिथे तिला पोहोचून काही वर्षांतच तिला घेऊन पृथ्वीवर परत येऊ शकेल. मग एके दिवशी ममताला एक जाहिरात दिसली ज्यात असे जाहीर केले होते की एक अंतराळ प्रवास कंपनी एका दूरच्या आकाशगंगेतील पृथ्वीसारख्या ग्रहांपैकी एकावर मोहीम पाठवणार आहे आणि कंपनीने लोकांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. या अंतराळ मोहिमेत सामील होण्याचा अर्थ असा होता की या मोहिमेत सहभागी झालेले लोक
एकदा सामील झाल्यावर पृथ्वीवर कधीही परत येऊ शकणार नाहीत. कारण या मोहिमेचे ध्येय असलेल्या ग्रहावर पोहोचायला अनेक वर्ष लागणार होती. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या मोहिमेत सामील होणाऱ्या सहभागींना तिथे पोहोचल्यावर आपले उर्वरित आयुष्य त्या ग्रहावरच घालवावे लागणार होते. ममताने या अंतराळ मोहिमेत सहभागी होण्याचा निश्चय केल्यामुळे तिला तिचे कुटुंब, नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि पृथ्वीवरील तिच्या मालकीच्या सर्व भौतिक गोष्टी मागे सोडाव्या लागणार होत्या आणि पृथ्वीपासून अनेक प्रकाश वर्ष दूर असलेल्या आकाशगंगेतील त्या पृथ्वीसारख्या ग्रहावर पोहोचण्याचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी ममता हे करण्यास तयार होती. कथेचा संदेश. जगात ममतासाठी काही माणसे आहेत जी त्यांना सर्वात मौल्यवान वाटणारी गोष्ट मिळवण्यासाठी आपले कुटुंब, नातेवाईक, मित्र आणि आपल्या मालकीच्या सर्व भौतिक गोष्टी सोडून देण्यास तयार असतात. संदर्भ: फादर पॅट्रिक यांचे बायबल संबंधी चिंतनासाठीचे पुस्तक. गुप्त खजिना, मोती आणि जाळे यांच्या दृष्टांताद्वारे येशू आपल्याला हाच संदेश देतो की आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला आपले कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र आणि आपल्या मालकीच्या सर्व भौतिक गोष्टींचा त्याग करणे आवश्यक आहे. स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या खजिन्यासारखे आहे. जेव्हा एका माणसाला तो सापडला तेव्हा त्याने तो पुन्हा लपवला आणि मग आनंदाने जाऊन आपले सर्व काही विकून ते शेत विकत घेतले. शेतात लपवलेल्या खजिन्याच्या या दृष्टांताद्वारे येशू आपल्याला शिकवतो की परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळवण्याचा विचार आणि शक्यता इतके आनंददायक आहे की जो कोणी परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळवण्याची इच्छा बाळगतो तो आपले सर्वस्व विकून ते स्वर्गाचे राज्य जणू काही विकत घेण्यास तयार असतो. पुन्हा स्वर्गाचे राज्य उत्तम मोत्यांच्या शोधात असलेल्या एका व्यापाऱ्यासारखे आहे. जेव्हा त्याला एक मौल्यवान मोती सापडला तेव्हा तो गेला आणि त्याने आपले सर्व काही विकून तो विकत घेतला. उत्तम मोत्यांच्या शोधात असलेल्या व्यापाऱ्याच्या या दृष्टांताद्वारे येशू आपला संदेश पुन्हा सांगत आहे की ज्या कोणाला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळवायचा आहे त्यांनी परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळवण्यासाठी आपले सर्वस्व विकण्यास सदैव तयार असले पाहिजे. जाळ्यांचे दृष्टांत. पुन्हा एकदा स्वर्गाचे राज्य एका जाळ्यासारखे आहे जे सरोवरात टाकले असता त्यात सर्व प्रकारचे मासे सापडले. ते भरल्यावर मच्छीमारांनी ते किनाऱ्यावर ओढले. मग ते बसून त्यांनी चांगले मासे टोपल्यांमध्ये भरले पण वाईट मासे फेकून दिले. युगाच्या शेवटी असेच होईल. परमेश्वर दूत येऊन दुष्टांना नीतिमानापासून वेगळे करतील आणि त्यांना दुष्टांना धगधगत्या भट्टीत टाकतील, जिथे रडणे व दात खाणे असेल. गुप्त खजिना, मोती आणि जाळ्याच्या दृष्टांताद्वारे आपण हे समजून घेतले पाहिजे की परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आणि इतरांनी असेच करण्यास शिकवण्यासाठी आपण आपले कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र आणि आपल्या मालकीच्या सर्व भौतिक गोष्टींचा त्याग करण्यास तयार असले पाहिजे. जाळ्याच्या दृष्टांताद्वारे येशू आपल्या शिष्यांना आणि इतरांना सांगत आहे की युगाच्या शेवटी न्यायनिवाडा होईल. या अंतिम न्यायनिवाड्याच्या वेळी परमेश्वर दूत दुष्टांना नीतिमानापासून वेगळे करतील आणि दुष्टांना धगधगत्या भट्टीत टाकतील, इथे रडणे आणि दात खाणे असेल. म्हणून आपण हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की युगाच्या शेवटी आपल्या सर्वांचा न्यायनिवाडा परमेश्वराकडून केला जाईल आणि जे येशूच्या शिकवणीवर नुसार जगले आहेत त्यांना बक्षीस मिळेल आणि ज्यांनी येशूची शिकवण नाकारली आहे त्यांना शिक्षा होईल. आपण हे सत्य समजून घेतले पाहिजे आणि आपले जीवन येशूच्या शिकवणीनुसार जगले पाहिजे आणि इतरांनाही तसेच करण्यास शिकवले पाहिजे. तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या आहेत का? येशूने विचारले. हो, त्यांनी उत्तर दिले. तो त्यांना म्हणाला, म्हणून स्वर्गाच्या राज्यात प्रवेश झालेला प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक हा एका घरमालकासारखा आहे
जो आपल्या कोठारातून जुन्या खजिन्याबरोबरच नवीन खजिनाही बाहेर काढतो. येथे येशू आपल्या शिष्यांना सांगत आहे की स्वर्गाच्या राज्यात शिष्य बनलेला प्रत्येक शिक्षक हा एका घर मालकासारखा आहे, जो आपल्या कोठारातून जुन्या खजिन्याबरोबरच नवीन खजिनाही बाहेर काढतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास येशू आपल्या शिष्यांना शिकवत आहे की येशूच्या शिष्यांनी नियमशास्त्र आणि संदेष्टांच्या शिकवणींचा तसेच येशूच्या शिकवणींचाही आदर केला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की येशूच्या खऱ्या शिष्याने येशूच्या शिकवणी स्वीकारून त्या आचरणात आणल्या पाहिजेत आणि त्याच वेळी नियमशास्त्र व संदेष्टांच्या शिकवणींचाही आदर केला पाहिजे. प्रिय मित्रांनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर लिहा किंवा मला कॉल करा. माझ्या व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्सवर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. माझे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजाला भेट द्या व सबस्क्राईब करा. तसेच https://wordofemotions.in या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन हे पुस्तक ई-बुक व ऑडिओबुक स्वरूपात तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता. माझी व्हिडिओ चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहेत. कृपया ही माहिती तुमच्या मित्रांशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आता मी तुझ्याकरता प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देऊ. त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्ने, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करो. आमेन. आभार.